7 दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, 8वा दिवस उजळतो की नाही हे आपल्याला माहित नाही। जीवन हे क्षणभंगूर आहे आणि त्याचा प्रत्येक क्षणाला आनंद घेतला पाहिजे हे आपल्याला कुठेतरी समजायला फार वेळ लागतो, पण ती वेळ आपल्या आयुष्यातून निघून गेलेली असते। ती वेळ आपल्याला समजावी म्हणून आपल्याला शिक्षणाची गुढी ज्यांनी लावली ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। महाराष्ट्राची भूमी ही वीर आणि संतांची भूमी आहे मायबाप। यासह असे अनेक महान मानव देखील आहेत ज्यांनी अनेक अत्याचार सहन करूनही समाज सुधारण्याचा आणि समाजाला शिक्षण देण्याचं कार्य केलं। असे एक मानव, त्या व्यक्तींपैकी एक महात्मा म्हणजे ज्योतिबा फुले, ज्यांनी शिक्षणाची गोडी आपल्याला लावली। उत्सवाचा क्षण, पुढ्यात पुस्तक, तुझेच मस्तक कामी आले, तुझ्यामुळे आली हातात लेखणी, जीवाने देखणी किती झाली, जिच्यावर होते अविद्येचा लेप, बुद्धीचा ती झेप आता नवी, तुझ्यामुळे झाला समाज विशुद्ध, मने स्नेहबद्ध कोटी कोटी घडणे, हे सारे तुझे दृष्टपण, तुझे समर्पण करणे बा। महात्मा फुले यांचे हे विचार आहेत। महाराज आपल्या आयुष्यात त्यांनी कितीतरी संकटांना तोंड दिलं, पण तरी सुद्धा समाजाला मात्र पुढे शिक्षण द्यावं आणि समाज सुशिक्षित व्हावा याच्यासाठी खस्ता खाल्ल्या। समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिलं जात नाही, हे त्यांचे विचार होते। महाराज आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण हा फार महत्त्वाचा वाटा आहे। दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी पाणी केलं रक्ताचं खुलं, ज्यांनी पाणी खुलं केलं, रक्तदान खुलं केलं, त्यांनी त्या बहुजनांचं नेता म्हणून महात्मा फुले यांना स्वीकार केलं। मायबाप मुली आणि अस्पृश्य पंथांसाठी केल्या सुरू शाळा, लावली त्यांनी शिक्षणाचा लळा, भिडे वाड्यात कष्टाने फुलविले, सावित्रीबाईंसह शिक्षणाचा मळा त्यांनी फुलवला। अशा या सुंदर माझ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं वर्णन आपल्याला जगायला शिकवलं। महाराज वंदनीय गुरुवर्य या संपूर्ण कलियुगात जर प्रथम कोणी असेल तर वेदव्यासजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले।